नमस्कार मित्रांनो, एम एस स्टडी अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती संदर्भात खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत. तर तुमच्यापैकी भरपूर मुलांनी मला मैदानी चाचणी संदर्भात मोठ्या प्रमाणामध्ये विचारलेत, की नेमकी मुंबईचं मैदानी चाचणी कधी सुरुवात होणार आहे. तर याच्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे. पुणे संदर्भातही मोठ्या प्रमाणामध्ये मला मुले विचारत आहेत, की नेमकी मैदानी चाचणी कधी सुरुवात होणार आहे पुणे सिटीचं. तर त्याच्या संदर्भातही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे. ती नेमकी सर्व जिल्ह्यांचे आणि जेही तुम्ही ज्या जिल्ह्यांचे विचारले, तर मी सर्व जिल्ह्यांची तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहेत, की नेमकी कधीपासून आपल्या मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहेत आणि हॉल तिकीट संदर्भातही तुम्हाला माहिती देणार आहेत, की नेमकी हॉल तिकीट कधी मिळतील आणि हॉल तिकीट कसे डाउनलोड करावे लागतील. तर याच्या संदर्भातही आजच्या व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहेत. एस-आर-पी-एफ संदर्भात जे काही मुलांचे प्रश्न आहेत, की एस-आर-पी-एफच्या मैदानी चाचणीला कधी सुरुवात होणार आहे? तर एस-आर-पी-एफच्या मैदानी चाचणी संदर्भातही प्रूफसहित मी तुम्हाला आज माहिती देणार आहे, की नेमकी एस-आर-पी-एफच्या मैदानी चाचणीला जे म्हणजे पोलीस भरती सुरू होण्यापूर्वीच काही जिल्ह्यांमध्ये एस-आर-पी-एफचं ग्राउंड होणार आहे. तर ते कधी होणार आहे? तर तेही तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. आणि व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही या चॅनलवर नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा आणि लवकरात लवकर टेलिग्राम चॅनलला जॉइन व्हा. आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून तुम्ही विचारू शकता. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात. तर मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता. तर सर्वात पहिले बिनतारी संदेश. तर हा कोणत्या जिल्ह्यांसंदर्भात आहे? तर हा ठाणे शहर संदर्भात हा आहेत. तर ठाणे शहरचं जे मैदानी चाचणी जे आहेत 11 तारखेपासून सुरू होत आहेत आणि सर्वच जिल्ह्यांची जे मैदानी चाचणी आहेत पोलीस शिपाई या पदाची, तर ती 11 फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये जे आहेत आपले मैदानी चाचणी जे आहेत सुरुवात होणार आहेत सर्वच जिल्ह्यांची. तर मी त्याच्यामध्ये मुंबईसुद्धा सांगत आहेत. मुंबईची मैदानी चाचणी जे आहेत 11/2/2026 पासूनच सुरुवात होणार आहेत आणि त्याची तयारीसुद्धा चालू झालेली आहे. तर जेही मुलं मुंबई संदर्भात त्यांना वाटत असेल, की लवकर होणार नाहीयेत, तर असं काही होणार नाहीये. तर तुम्हाला सांगतोय 11 तारखेपासून जेही मुलांनी मुंबई शहरला फॉर्म भरलाय, तर त्यांच्या मैदानी चाचणी 11 फेब्रुवारी पासून सुरुवात होणार आहेत. आणि त्याच्यानंतर काही मुलांनी मला विचारले आहेत, की नेमकी हे सर्व जिल्ह्यांसाठी असेल का? तर माझ्या माहितीनुसार तरी पुणे शहरचं सुद्धा जे एक तर 11 तारखेपासून सुरुवात होईल किंवा 2 ते 3 दिवसानंतर जे 15 पासून जे आहेत त्याचंही सुरू होऊ शकतंय. तर पुणे संदर्भात तरी म्हणजे माझ्याकडे अशी काहीतरी माहिती आलेली नाही आहेत, की मी तुम्हाला त्याच्यावरती सांगेल. पण माझ्याकडे मुंबईची माहिती आहेत, की त्याचे अ, आपले जे मैदानी चाचणी आहेत, तर ती 11 फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि एस-आर-पी-एफ संदर्भात माहिती बघूयात. तर मित्रांनो एस-आर-पी-एफच्या मैदानी चाचणी जी आहेत पोलीस शिपाईची मैदानी चाचणी सुरू होण्यापूर्वीच होणार आहेत. तर इकडे बघू शकतात. राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 2 पुणे. तर त्याच्या संदर्भात मी तुम्हाला माहिती देतोय. तर मला माहिती नाही तुम्हाला हे पी-डी-एफ व्यवस्थित दिसत असेल की नाहीत. तर मी तुम्हाला इथे तुम्हाला म्हणजे सविस्तर माहिती देतो. तर तुम्ही इकडे बघू शकतात. एस-आर-पी-एफचं जे मैदानी चाचणी आहेत, तर पुणे एस-आर-पी-एफला तर 10 तारखेपासून सुरू होत आहेत. म्हणजे 10 तारखेपासून जे एस-आर-पी-एफच्या मैदानी चाचणीला सुरुवात होत आहेत. पुढच्या महिन्याचं म्हणजे 10 फेब्रुवारी 2026 पासून जे आहेत एस-आर-पी-एफ गट क्रमांक 2ला जे आहेत पुणेला मैदानी चाचणी पोलीस शिपाईची 1 दिवस पासून म्हणजे पूर्वीच सुरुवात होणार आहेत. तर सर्वांनी याची नोंद घ्यावी. ज्याही मुलांनी एस-आर-पी-एफ गट क्रमांक 2ला फॉर्म भरला असेल, तर त्यांची मैदानी चाचणी 10 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणार आहेत आणि हॉल तिकीट कधी मिळतील? हॉल तिकीट जर माहिती द्यायची झाली, तर 2 तारखेपासून तुम्हाला हॉल तिकीट जे आहेत मिळण्यास सुरुवात होईल. 2 फेब्रुवारीपासून म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला हॉल तिकीट मिळण्यास सुरुवात होणार आहेत आणि ज्याही मुलांना याच्या संदर्भात माहिती नसेल, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.